हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण सॉलिड स्टेट टॉपिकमध्ये काल काही प्रॉब्लेम पाहिले होते एज लेंथ आणि डेन्सिटीवरचे. आज तशाच प्रकारचे राहिलेले काही प्रॉब्लेम्स आहेत ते आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत. पण त्याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट प्रॉब्लेम पाहिजे आहे. अँड एलिमेंट हॅज BCC स्ट्रक्चर विथ युनिट सेल एज लेंथ इज 288 पिकोमीटर. द डेन्सिटी ऑफ द एलिमेंट इज 7.2 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. हाऊ मेनी युनिट सेल अँड नंबर ऑफ ॲटम्स आर प्रेझेंट इन 200 ग्रॅम ऑफ द एलिमेंट्स. मग याच्यामध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे पहा. फॉर गिव्हन डाटा कोणती युनिट सेल दिले आहे. फॉर BCC युनिट सेल नंबर ऑफ ॲटम BCC मध्ये किती असतात. 2 असतात. SCC मध्ये 1 आणि FCC मध्ये 4 हे आपल्याला माहिती आहे. मग BCC मध्ये नंबर ऑफ ॲटम म्हणजे n ची व्हॅल्यू 2 असते. त्यानंतर रेडियस आणि एज लेंथचं रिलेशन जर BCC मध्ये आपण कम्पेअर केलं तर R इज इक्वल टू √3/4 आहे. त्यानंतर एज लेंथ आपल्याला दिलं आहे म्हणजे ए ची व्हॅल्यू 288 पिकोमीटर दिलं आहे. पिकोमीटरचं कन्वर्जन आपल्याला सेंटीमीटरमध्ये करत असताना 10⁻⁻10 ने आपण त्याला मल्टिप्लाय करतो. मीन्स ए इज इक्वल टू 288 पिकोमीटर दॅट इज इक्वल टू 288 इंटू 10⁻⁻10 सेंटीमीटर. म्हणजे पिकोमीटरचं कन्वर्जन आपण सेंटीमीटरमध्ये केलेलं आहे. रो दिलेलं आहे तुम्हाला 7.2 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. रो म्हणजे तुमची असते डेन्सिटी. देन कॅल्क्युलेट नंबर ऑफ युनिट सेल. मग त्याच्यामध्ये नंबर ऑफ युनिट सेल किती आहेत ते कॅल्क्युलेट करायचे आहेत किंवा नंबर ऑफ ॲटम्स आपल्याला याच्यामध्ये कॅल्क्युलेट करायचे. त्यानंतर दिलं आहे तुम्हाला मास ऑफ एलिमेंट इज 200 ग्रॅम. मग याच्यामध्ये माससाठी आपण सिम्बॉल यूज करतो एक्स. मग याच्यामध्ये फर्स्टली आपण कॅल्क्युलेट करणार आहेत नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम ऑफ एलिमेंट. की एक्स ग्रॅम ऑफ एलिमेंटमध्ये नंबर ऑफ युनिट सेल किती आहे ते आपल्याला या फॉर्म्युल्याच्या आधारे कॅल्क्युलेट करायचं. काय फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम ऑफ एलिमेंट इज इक्वल टू एक्स अपॉन रो ए क्यूब. एक्सची व्हॅल्यू आहे 200, रोची व्हॅल्यू आहे 7.2 इंटू ए क्यूबची व्हॅल्यू आहे 288 इंटू 10⁻⁻10 चा क्यूब. ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. नेक्स्ट स्टेपला 200 डिवाइड बाय 7.2 इंटू 288 चा क्यूब इंटू 10 चा क्यूब. जर आपण लॅटिस इंडायसिस थ्रू याचं मल्टिप्लिकेशन केलं तर 10⁻30 होईल. म्हणजे 200 अपॉन 7.2 इंटू 288 चा क्यूब इंटू 10⁻⁻30. मग आता हा लॉगच्या साईन याला सॉल्व करून घ्या. कसं सॉल्व करणार पहा. 200चा लॉग येतो कॅरेक्टरिस्टिक येते 2. 20चा 0 मध्ये लॉग घेतला असता 30दा येतो बरोबर. त्यानंतर खालच्या लॉगची 2ची बेरीज करायची. मग आपण 7.2 चा लॉग जर घेतला तर कॅरेक्टरिस्टिक येते 0. 1 वजा 1 0. 72चा 0 मध्ये जर बघितला तर 85 73 येतो. त्यानंतर आता इथे 288 चा क्यूब आहे. 288 ची कॅरेक्टरिस्टिक येते 2. क्यूब आहे म्हणून 3 ने मल्टिप्लाय करायचं. मग 28चा 8 मध्ये लॉग जर बघितला तर 4594 येतो. म्हणजे 2.4594 हा कशाचा लॉग आहे 288चा बरोबर. क्यूब आहे म्हणून 3 ने मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लिकेशन केलं असता किती येतं 7.3782 म्हणजे 288चा हा लॉग भेटला. आता आपल्याला दिलं आहे 7.2 चा लॉग 0.8573 आणि 288चा लॉग आहे 7.3782. याची बेरीज करायची कारण हे गुणाकारामध्ये येते दिसतं बरोबर. याची बेरीज केली असता की त्याला 8.2355. मग आता वरचा 200चा लॉग आहे 2.30 आणि खाली आहे तुमचा आले लॉग. भागाकार असतो म्हणजे त्याचं मायनस करतो आपण लॉगचा. मग वरचा लॉग येतो 2.3010 मायनस 8.2355. मग त्याचा लॉग येतो 6.0655. याचा अँटीलॉग घेतला असता 1.162 इंटू 10⁻⁻6 येतो. म्हणजे काय भेटलं आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स इन एक्स ग्रॅम ऑफ युनिट सेल इज इक्वल टू 1.162 इंटू 10⁻⁻6 इंटू 10⁻30. मग -6 मधनं +30 जर आपण वजा केलं तर किती राहतं 10⁻24. म्हणजे नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम ऑफ एलिमेंट इज इक्वल टू 1.162 इंटू 10⁻24 येतं. समजा हे इक्वेशन 1 आहे. त्यानंतर आपल्याला डिटरमाइन करायचे नंबर ऑफ ॲटम्स इन एक्स ग्रॅम ऑफ एलिमेंट इज इक्वल टू XN अपॉन रो इंटू ए क्यूब. इक्वेशन नंबर 2 आहे. मग आपल्याला एक्स अपॉन रो क्यूब वरी कॅल्क्युलेट केलेलं आहे म्हणजे नंबर ऑफ युनिट सेल किती आहेत 1.162 इंटू 10⁻24. मग डायरेक्ट आपण नंबर ऑफ ॲटम कॅल्क्युलेट करत असताना काय घेतो पहा नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम ऑफ एलिमेंट इंटू एन. हा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ ॲटमसाठी. नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम ऑफ एलिमेंटसाठी काय व्हॅल्यू होते एक्स अपॉन रो ए क्यूब. म्हणजे आपण वरी डिटरमाइन केलेला आहे. हा दिसतो इथं. ही डायरेक्ट व्हॅल्यू टाका 1.162 इंटू 10⁻24. नंबर ऑफ ॲटम किती असतात BCC मध्ये 2. मग 2नी जर याला मल्टिप्लाय केलं तर नंबर ऑफ ॲटम्स इन एक्स ग्रॅम ऑफ एलिमेंटमध्ये किती येतात 2.324 इंटू 10⁻24. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 3 ॲटम हे BCC मध्ये असतात. आपण इथे डिटरमाइन करू शकतो.
पण त्यानंतर आता नेक्स्ट फॉर्म्युला आपल्याला कॅल्क्युलेट करायचा, सॉल्व करायचा. अ कंपाऊंड इज फॉर्म्ड बाय टू एलिमेंट्स ए अँड बी. द ॲटम्स ऑफ एलिमेंट बी फॉर्म CCP स्ट्रक्चर. द ॲटम्स ऑफ ए ऑक्युपाय 1/3 ऑफ टेट्राहेड्रल वाईड्स. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड. मग तुम्हाला पाठीमागे मी सांगितलं होतं पहा, टेट्राहेड्रल वाईड असतात म्हणजे त्याच्या डबल असतात पहा. टेट्राहेड्रल वाईड असतात म्हणजे त्याच्या डबल असतात, आणि ऑक्टाहेड्रल वाईड असेल तर ऑलरेडी जेवढे असतात तेवढे त्याच्यामध्ये येत असतात पहा. आता याच्यामध्ये पहा, गिवन डाटा जर आपण दिला तर पहा, नंबर ऑफ टेट्राहेड्रल वाईड इज इक्वल टू 2 इंटू नंबर ऑफ ॲटम्स ऑफ बी. डबल असतात म्हणजे नंबर ऑफ ॲटम आपण सेकंड घेतला, मीन्स नंबर ऑफ टेट्राहेड्रल वाईड इज इक्वल टू 2 इंटू नंबर ऑफ ॲटम्स बी, म्हणजे नंबर ऑफ टेट्राहेड्रल वाईड इज इक्वल टू 2b आला, बरोबर. ॲटम्स ऑफ ए ऑक्युपाय 1/3 ऑफ टेट्राहेड्रल वाईड, की ए ॲटम हा 1/3 टेट्राहेड्रल वाईड ऑक्युपाय करतो. हेन्स द रेशो ऑफ ए ॲटम टू द बी ॲटम इज, मीन्स A:B असेल. ए थर्ड ॲटम आहे एचा, ए ॲटमचा, म्हणजे 1/3 इंटू 2b:b. बी कॅन्सल होईल, 1/3 इंटू 2:1. इथं जर मल्टिप्लाय केलं तर 3 इंटू 1 जर केलं तर 2/3 येईल (1). 2/3 आहे म्हणजे याला आपण 3 ने मल्टिप्लाय करणार, कारण छेदमध्ये 3 आहे. मल्टिप्लाइड बाय 3 ऑन बोथ साईड, म्हणजे 3 गुणिले 2/3 3 इंटू 1. 3 कॅन्सल होईल, शिल्लक काय राहिला 2:3. मीन्स फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड इज A:B. म्हणजे दिलेल्या कंपाऊंडमध्ये ए ची संख्या 2 आहे आणि बी ची संख्या किती आहे 3 आहे. म्हणजे दिलेल्या कंपाऊंडचा फॉर्म्युला जर पाहिला आपण, तर दिलेल्या कंपाऊंडचा जो फॉर्म्युला आहे तो इथं काय आहे तुमचा A:B:3 आहे. लक्षात राहू द्या, A:B:3 आहे. म्हणजे दिलेल्या कंपाऊंडचा फॉर्म्युला काय येतो A:B:3, कारण आपण ए साठी 2 काढले आणि बी साठी किती काढलेले तर आपण इथं 3 काढलेले ॲटम, कारण त्या 3 ने मल्टिप्लाय केलं, 3 कॅन्सल होईल आणि 3 गुणिले 1 3, म्हणजे 2:3. मीन्स फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड इज A:B:3. ओके. पण त्यानंतर आता नेक्स्ट शेवटचा प्रॉब्लेम पाहायचा आहे. सीजियम क्लोराइड क्रिस्टलायझेस इन क्युबिक युनिट सेल विथ Cl- ion ॲट द कॉर्नर्स अँड Cgm+ ion इन द सेंटर ऑफ द क्यूब. हाऊ मेनी सीजियम मोलिक्युल्स आर देअर इन द युनिट सेल. की दिलेल्या युनिट सेलमध्ये सीजियम मोलिक्युल किती असू शकतात, एक आहेत का दोन, ते कॅल्क्युलेट करायचे. बघ गिवन डाटा काय दिला, Cl- ions आर प्रेझेंट ॲट द कॉर्नर्स ऑफ द क्यूब. की Cl- ion हे क्यूबच्या कॉर्नरला आहे. Cs+ ion इज ॲट द सेंटर ऑफ द क्यूब आणि Cgm+ ion हे क्यूबच्या सेंटरला आहे. Therefore, number of Cesium chloride molecules in the unit cell is equal to how much. मग दिलेल्या युनिट सेलमध्ये CsCl म्हणजे Cesium chloride molecule किती आहेत हे आपल्याला इथं माहीत पाहिजे. मग त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करत असताना फर्स्टली काय कॅल्क्युलेट करणार पहा, Cl- ions आर प्रेझेंट ॲट द 8 कॉर्नर्स. की Cl- ion हा तुमचा 8 कॉर्नरला प्रेझेंट आहे. द कॉन्ट्रीब्युशन ऑफ इच कॉर्नर पार्टिकल टू द युनिट सेल इज 1/8. आणि कॉर्नरच्या प्रत्येक पार्टिकलचं जे कॉन्ट्रीब्युशन असतं ते 1/8 असतं. हेन्स द नंबर ऑफ Cl- ions दॅट बिलॉंग्स टू द युनिट सेल इज इक्वल टू 8 इंटू 1/8 दॅट इज इक्वल टू 1. ओके. देन कॅल्क्युलेट. आता मग Cl- ion इथं 1 आले, कारण कॉर्नरचा एक पार्टिकल 8 पार्टिकल 8 कॉर्नर असतात आणि प्रत्येक पार्टिकल हा 1/8 पोर्शनमध्ये कॉन्ट्रीब्यूट झालेला असतो. म्हणजे 8 इंटू 1/8 जर आपण केलं तर 1 येतात, म्हणजे Cl- ion हे 1 आहेत. देन सेकंड, Cs+ ion इज ॲट द सेंटर ऑफ द युनिट सेल. Cs+ ion कुठे आहे तुमचा, सेंटर ऑफ द युनिट सेल आहे. मीन्स द कॉन्ट्रीब्युशन ऑफ द पार्टिकल ॲट द सेंटर ऑफ द युनिट सेल इज 1. त्या सेंटरला जर असेल तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन 1 कन्सिडर केलं जातं. हेन्स द नंबर ऑफ Cgm+ ion दॅट बिलॉंग्स टू द युनिट सेल इज 1. Therefore, there is 1 Cl- ion and 1 Cgm+ ion in the unit cell. Hence, the number of Cl molecule in the unit cell is 1. की कॉर्नरच्या आधारे जर आपण Cl- ion काढले तर 1 आहे आणि सेंटरचं Cgm+ 1 धरायचा. मग दोन्हीचं कॉन्ट्रीब्युशन केलं तर तिथं एकच पार्टिकल प्रेझेंट आहे. म्हणजे नंबर ऑफ Cesium क्लोराइड मोलिक्युल इन द गिव्हन युनिट सेल इज 1. म्हणून दिलेल्या युनिट सेलमध्ये Cesium क्लोराइडचे मोलिक्युल किती असतात, 1 असतात. हे आपल्याला नोन आहे. सॉल्व करायचं आपल्याला. A compound form HCP structure. What is the number of octahedral wide, tetrahedral wide and total wides formed in 0.4 mole of it. याच्यामध्ये आपल्याला ऑक्टाहेड्रल वाईड कॅल्क्युलेट करायचे, टेट्राहेड्रल वाईड कॅल्क्युलेट करायचे आणि टोटल वाईड. पहा गिवन डाटा काय दिलाय, कंपाऊंड फॉर्म HCP स्ट्रक्चर. HCP म्हणजे हेक्सागोनल क्युबिक क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. अमाऊंट दिलाय 0.4 मोल आहे. देन कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वाईड, नंबर ऑफ टेट्राहेड्रल वाईड अँड टोटल नंबर ऑफ वाईड्स आपल्याला कॅल्क्युलेट करायची. द नंबर ऑफ ॲटम्स इन 0.4 मोल इज इक्वल टू,
मग 4 मोलमध्ये जर नंबर ऑफ ॲटम कॅल्क्युलेट करायचे असेल तर अमाऊंट इंटू Na असतो, म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर मीन्स 0.4 इंटू 6.022 इंटू 10⁻23. याचं मल्टिप्लिकेशन केलं असतं किंवा लॉगच्या सहाय्याने बेरीज करून जर आपण त्याचा आन्सर काढलं तर किती येतं 2.4098 इंटू 10⁻23, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 3 इंटू 10⁻23 नंबर ऑफ ॲटम्स हे 0.4 मोलमध्ये असतात, आपल्याला माहीत झालं. देन कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वाईट. मग नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वाईट म्हणजे काय असतात, जेवढे ॲटम्स असतात तेवढे नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वाईट असतात. मीन्स नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वाईट इज इक्वल टू द नंबर ऑफ ॲटम्स. मग नंबर ऑफ ॲटम आपल्याला माहीत झाले किती असतात 2.4098 इंटू 10⁻23. दिस इज द नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वाईट बिकॉज द नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वाईट इज इक्वल टू द नंबर ऑफ ॲटम्स. देन कॅल्क्युलेट द नंबर ऑफ टेट्राहेड्रल वाईट. मग नंबर ऑफ टेट्राहेड्रल वाईट असतील तर डबल असतात ॲटमच्या. मीन्स number of tetrahedral wide is equal to 2 into number of atoms. 2 into 2.4098 into 10⁻23. याचा तिरकस गुणाकार केला असता किती उत्तर येईल 4.818 into 10⁻23. म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन 2 ने जर याला मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला नंबर ऑफ टेट्राहेड्रल वाईड किती भेटले 4.818 into 10⁻23. देन कॅल्क्युलेट द टोटल नंबर ऑफ वाईड्स. टोटल नंबर ऑफ वाईड कॅल्क्युलेट करायची असतील तर शेवटी काय येईल पहा नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वाईड प्लस नंबर ऑफ टेट्राहेड्रल वाईड. नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वाईड किती आहेत 2.4098 इंटू 10⁻23 प्लस 4.818 इंटू 10⁻23. कॉमन 23 निघेल, मग काय याची बेरीज केली असता किती उत्तर येईल 7.227 इंटू 10⁻23. मीन्स टोटल नंबर ऑफ वाईड्स इन HCP इज इक्वल टू 7.22 इंटू 7.227 इंटू 10⁻23. हे टोटल नंबर ऑफ वाईड्स तुम्हाला या SCP स्ट्रक्चरमध्ये पाहायला भेटतील. पण त्यानंतर आता शेवटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आपल्याला. अ कंपाऊंड मेड ऑफ एलिमेंट C and D crystallizes in FCC structure. Atom of C are present at the corners of the cube. Atom of D are at the center of the faces of the cube. What is the formula of the compounds? कसं सॉल्व्ह करणार याला. ॲटम C and D फॉर्म FCC लॅटिस, की C आणि D ॲटमनी FCC लॅटिस तयार केलेला आहे. ॲटम ऑफ C आर प्रेझेंट ॲट द कॉर्नर्स ऑफ द क्यूब, की C ॲटम हा क्यूबच्या कॉर्नरला प्रेझेंट आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. अँड ॲटम्स ऑफ डी आर द सेंटर ऑफ द फेसेस ऑफ द क्यूब. आणि ॲटम डी हा कुठं आहे सेंटर ऑफ फेसेस ऑफ द क्यूब आहे. देन व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड. दिलेल्या कंपाऊंडचा फॉर्म्युला काय आहे. फर्स्ट पहा कार्बन ॲटम्स आर प्रेझेंट ॲट द 8 कॉर्नर्स, की C ॲटम थोडक्यात C ॲटम हा तुमचा कॉर्नरला प्रेझेंट आहे. द कॉन्ट्रीब्युशन ऑफ इच कॉर्नर ॲटम टू द युनिट सेल इज 1/8 ॲटम. हेन्स the number of C atoms that belongs to the unit cell is equal to, की C ॲटम हा कॉर्नरला प्रेझेंट आहे आणि कॉर्नरचा ॲटम हा 1/8 पोर्शनमध्ये कॉन्ट्रीब्यूट होत असतो, म्हणजे 8 into 1/8 इज इक्वल टू 1, म्हणजे C ची व्हॅल्यू किती आली 1 आली. D ॲटम्स आर प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ द 6 फेसेस ऑफ द युनिट सेल. आणि D ॲटम हा सेंटर ऑफ द 6 फेसेसला प्रेझेंट आहे युनिट सेलमध्ये. इच फेस ॲटम इज शेअर्ड बिटवीन द 2 क्यूब्स, की प्रत्येक फेस सेंटर ॲटम हा 2 क्यूब्समध्ये शेअर्ड होत असतो. मीन्स हेन कॉन्ट्रीब्युशन ऑफ इच फेस सेंटर ॲटम टू द युनिट सेल इज 1/2. आणि प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन हे अर्ध असतं. मीन्स नंबर ऑफ डी ॲटम दॅट बिलॉंग्स टू द युनिट सेल इज इक्वल टू 1/2 इंटू 6. फेसेस हे 6 असतात आणि प्रत्येक फेसचा ॲटम हा हाफ पोर्शनमध्ये कॉन्ट्रीब्यूट होत असतो. म्हणून काय येतं येतं पहा नंबर ऑफ डी ॲटम्स दॅट बिलॉंग्स टू द युनिट सेल इज इक्वल टू 1/2 इंटू 6 मीन्स 3. Therefore, there are 1 C atom and 3 D atoms in the unit cell. म्हणून कॉर्नरचा एक C ॲटम आणि फेसचे 3 D ॲटम, म्हणून दिलेल्या कंपाऊंडचा फॉर्म्युला CD3 तयार होतो. पहा दिलेल्या कंपाऊंडचा फॉर्म्युला काय आहे CD3. तर अशा प्रकारचेच काही जे प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला PDF नोट्समध्ये प्रोव्हाइड केले जातील. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण क्रिस्टलाइन ऑफ इनपरफेक्शन किंवा क्रिस्टल डिफेक्ट्स कशाला म्हणायचं हे आपण उद्याच्या लेक्चरपासून सुरुवात करणार आहोत. थँक्यू.